करते. आपण प्रेमात सुद्धा पडतो, आपण हसा सुद्धा पडतो, पण या दोन्ही प्रकारच्या पडण्यामुळे आपल्याला दुःख न होता आनंदच होतो. बुलेट ट्रेनच्या प्रेमात आपण पडलोय आणि आज इकडे आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केल्यानंतर आपण हसा पडणार आहोत. त्यामुळे चला तर वळूया आपल्या बुलेट ट्रेनकडे. कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे. बघा म्हणजे किती चांगला शब्द आहे. कल्ला म्हणला की लगेच आपल्या समोर काय येतं की फन, एन्जॉयमेंट, धमाल, धतिंग, धिंगाणा. कल्ला, आता कल्लाला वेलांटी दिली की काय होतं? किल्ला. किल्ला म्हटल्यानंतर वेगळंच व्हिज्युअल येतं की असा एक मस्त फोर्ट आहे, असा किल्ला आहे छानसा, असा तो प्रकार आहे. आता कल्लाला वेलांटी दिली की झाला किल्ला. आता कल्लाला उकार दिला तर झाला काय बोलताय तुम्ही? काय बोलून घेताय? आणि शब्दांच्या ज्या गमती आहेत, शब्दांशी जे खेळता येता आलं पाहिजे, तर ते हे असं आहे. आता कल्लाला समजा वेलांटी दिली, जर झाला केल्ला. अगं राहून गेलो. काय एक मिनिट, मी घरनं निघताना सगळं बंद करून आलेलो आहे. गॅस, गिझर, फ्रीज, त्याच्यानंतर टीव्ही, फॅन, AC, कूलर सगळं बंद केलेलं आहे. नाही पण अजून एक बंद करायचं राहून गेलाय. आता काय राहिलेलं मला सांग. इतका अभ्यासपूर्ण बोलत असताना कुठलं काय बंद करायचं राहिलेलं? तुमचं थोबाड. माझ्या मनातलं बोलला. तुमचं थोबाड जरा बंद करा, म्हणजे त्या ताईना बोलता येईल. बोला तुम्ही. चालेल ना? ही सगळ्यांसमोर माझा अपमान करते आणि बघा आता तुमच्या समोरच असं बोलते सगळ्यांसमोर. बरोबर, हे चुकलंय की नाही हिचं? माझ्यासारखी मीच ताई. काय माझ्यासारखी मीच ताई? काय म्हणजे? आज तुमच्या चेहऱ्यावर जे एक्सप्रेशन्स दिसत आहेत तर ते असे आहेत की माझ्यासारखे मीच. धन्यवाद. कॅरी ऑन. कबाब में हड्डी आपण असं अनेकदा ऐकलेलं आहे ना, ही म्हण अगदी प्रचलित आहे. पण ती हड्डी म्हणजे एखाद्याची सासू असेल तर? बघूया इकडे नक्की काय घडतंय ते. तुम्हाला प्रश्न पडला असेल मी एवढा टेन्शन मध्ये काय? अजिबात नाही. काही काय बोलतो? यांनी स्किटच संपवलं यार. नाही तरी सुद्धा मी सांगणार आहे कारण मला पर डे पाहिजे. नाही ऍक्च्युली काय झालंय, माझी बायको गेली आहे माहेरी आणि माझ्या एक्स गर्लफ्रेंडला मी इथे बोलवलेलं आहे आणि आम्हाला जरा पण स्वस्ताई कशी सामान्य माणसावर रुसते तसं नशीब माझ्यावर रुसलंय हो. म्हणजे काय झालं, आम्ही थोडंसं काहीतरी करणार होतो तेवढ्यात माझ्या सासूचा फोन आला की मी बोरिवली ST स्टँडला उतरले, 15 मिनिटात इथे येते. आता ती सासू इथे येणार आहे, काय आली आहे, कशासाठी आहे, काय काम आहे मला काही माहित नाहीये. अगं तुझी तयारी झाली का? लवकर बाहेर ये. आली आलीस परत रोटेशन मध्ये माझ्याच बरोबर. मागच्या शेड्यूलला खूप बोलली होतीस मला. नरडाचं वॉल उघडल्यावर कसं बता बोलतात तसं बोलली होतीस मला. भक्ती, पृथ्वी गोल असते म्हणून सामान्य माणसाने जास्त बोलू नये. सरकार कुणाचंही येऊ शकतं. लक्षात आलं? अरे ते सोड रे, मी कशी दिसते? अप्रतिम. भक्ती, एक सांगू का? हा लुक कॅरी कर. इट सूट्स यू. अगं हसतेस काय? एवढा मेकअपचा खर्च केलाय ना, का केलाय? सासूला घाबरवायचंय, कळलं? तिला सतत वाटलं पाहिजे या घरात भूताचा वावर आहे. लक्षात आलं का? सतत ती घाबरली पाहिजे. 15 मिनिटात इथून पळाली पाहिजे ती, कळलं का? ती जर घाबरली तरच ती जाईल. आणि मग आपण जे योजलेलं आहे ते आपल्याला करता येईल. तयार आहे? ओके, आता एक काम करायचं, तू ह्याच्या मागे लपून राहायचं. मी तुला इशारा करेन, हे बघ असं करेन, असं करेन. अय्या, म्हणजे हम आपके ऐकून सारखं. आणि मग मी पण परत. अगं गरिबांची फरीदा जलाल. हे काय आहे सगळं? करू नको. सासू कुठल्याही क्षणी येईल ती गेल्यावर वगैरे करत नको. लक्षात आलं? सासू आली. पटपट सासू आली. ओके, रेडी असतो? अरे सासूबाई तुम्ही? आता
आत्ताच विचारताय तुम्ही? असं धक्का बसल्यासारखं काय विचारता जावई बापू? एसटी स्टँड वर फोन केला होता तो काय तुमच्या भूताला का? वा वा वा, कोणी नव्हतं. या ना, या तुम्ही या ना, या ना, या ना. आणि अशा अचानक आलात त्या, म्हणजे शांता माझी बायको, तुमची मुलगी, ती आजच सकाळी गेली गावाला तुम्हाला भेटायला. अरे देवा पांडुरंगा, मी इकडे आली ती तिकडे गावाकडे गेली का? बोलली नाही हो मला पोरगी. सरप्राईज द्यायचं होतं तुम्हाला. सरप्राईज? उद्या वाढदिवस आहे ना तुमचा. हॅपी बर्थडे. मी बोललो, Happy birthday कोण बोललं? मी बोललो हॅपी बर्थडे. मीच बोललो दोन्ही. मीच बोललो. तुम्ही बसा ना, बसा बसा. आय 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 ग, मोडलं कंबरड मोडलं. बरं झालं एक हे. काय? नाही, आलात हे बरं झालं इथे. आलात हे बरं झालं. हा. जावई बापू, हो. 2च दिवसासाठी आले फक्त. काय आहे ती आपली अंधेरीची जमदाडे आहे ना. हा, कोण कोण? जमदाडे. तर तिची पोरगी आहे ना सुलू, सुलू. तिची मंगळागौर आहे उद्या अंधेरीला. बरं. तर मला तिकडे घेऊन जायचं आणि तिकडनं परत तिकडे घेऊन यायचं. मी हा वाट बघा. मी वाट बघणार ना अंधेरीला बाहेर. मी वाट बघणार ना. नाही, वाट बघावीच लागेल जावई बापू. हो. मी दिलेल्या फ्लॅट मध्ये राहताय, विसरू नका. नाही, हो, काय तुमचाच flat. माझं एवढं करावंच लागेल तुम्हाला. हो करतो ना, तुमचाच फ्लॅट आहे. हा आणि काय घरी आलेल्या पावड्याला काय पाणी बिडी विचारायची पद्धत आहे का नाही तुमच्या मुंबईत? पाणी वगैरे विचारा काहीतरी. जाऊन घे. घेतो मी, तुम्हाला देतो ना, जाऊन घेतो. या जरा. आहे ग मुंबईचा उकाडा. बाई. अरे अच्छा, उठ देखो, कॉमेडी की बुलेट ट्रेन के लिए उठ देखो. काय एवढं ध्यान आहे माझ्या लेकीला, पण काय आवडलं काय बाई? गंगे, कशी आहेस तू? गंगे, गंगे मीच नाही का? हो जावई बापू बेगीन या. काय झालं? जावई बापू, काय झालं? आपल्या घरात भूत आपल्या घरात भूत आहे. आपल्या घरात भूत आहे? नाही हो, सकाळीच गावाला गेली आहे ती. खरं खुरं भूत आहे ना तुमच्या समोर. असं कसं होईल? तुम्ही असताना दुसरं भूत येईल का? काय बडबडताय हो? तू भूत आहेस ना? तूच काय घाबरते? काय झालं? काय झालं? भूत आहे भूत. कुठे? ते बघा तिकडे दिसतंय. नाहीये, भूत नाहीये. इथे ते काय तिथं? कुठे भूत आहे? मला दाखवा, कुठे भूत आहे? बघताय माझ्याकडे, हे बघा, कुठे भूत आहे? बघा. ते बघा ना, ते खाली वाकलंय. काय मला कशाला मारलं तुम्ही? चालले थांब तिकडे नाहीये भूत. इकडे बसा बघू. नाही आहे. मी सांगतो ना, इकडे बसा. ते बघा तिकडे दिसतंय ना. अहो नाही, तुम्हाला भास होत आहे. इथे बसा बघू. हा, शांतपणे बसा. मी पाणी पाजतो तुम्हाला. हा, शांतपणे बसा. हा, घ्या. झोपा इकडे. झोपा. जावई बापू, उलट्या अंगठ्याने काय पाजताय? मेल्यावर पाजतात का कसं? अहो मी सुलटा अंगठ्यानेच वाजत होतो. हात कोणीतरी फिरवला आहे बघा. आता हा सुलटा हात आहे बघा. हा सुलटा आहे. काळजी करू नका, मी आहे. तुम्हाला भास होत आहे, मी आहे. काळजी करू नका. बसा इकडे. बसा बघू. बसा. शांत व्हा. काळजी करू नका. मी आहे ना. खरं सांगू का? तुमच्याकडे बघून मला आईची आठवण येते. माझी आई लहानपणीच गेली हो. पण मी जेव्हा तुमचा फोटो बघतो ना, मला आईची आठवण येते. खरं बोलून राहिले ना तुम्ही? खोटं बोललो ना, पुढच्या वाक्यात थंबलिंग होईल माझं. पात्र तरी माझी बायको आहे ना, तिच्यापेक्षा जास्त प्रेम करतो मी तुमच्यावर. काय दिलं नाही हो तुम्ही मला? सांगा ना, काय दिलं नाही? हा फ्लॅट दिला, सोन्यासारखी बायको दिली, मग ते जीवन सुखकर केलं तुम्ही. काय दिलं नाहीत मला? जावई बापू, खरं? म्हणजे आता समजा आपण जंगलातनं चाललोय, मी माझी लेक म्हणजे तुमची बायको तुम्ही, आणि अचानक समोरून असा वाघ आला, तर कोणाला वाचवाल तुम्ही? ऑफकोर्स वाघ आला.
गव्हर्नमेंटचा स्लोगन काय आहे? सेव्ह टायगर. सेव्ह वाईफ आहे नाही, सेव्ह सासूबाई आहे नाही, ऑफकोर्स वाघ आला. जास्त बोलताय बरं का तुम्ही जावई बापू. भूत माझ्या मांडीवर बसलं ना. नाही हो, भूत नेहमी मानगुटीवर बसतं, मांडीवर बसत नाही. काय बाई इथं बसलेली दिसत नाही का तुम्हाला? आपल्या घरात दुसरी बाई नाही आहे. अरे बाई आहे आणि माझ्या नजरेतून सुटली, असं होईल का कधी? हे काय होतं? निळफुले निळफुले. आता नाना पाटेकर. आता रजा मुराद. काय साला व्हेरिएशन आहे, नावात व्हेरिएशन, मिमिक्री तीच आहे झाली. काय कुणाशी बोलताय हो तुम्ही जावई बापू? नाही मामाच काय मिमिक्री तीच आहे, तशीच बोलतोय मी. कोणीतरी दिसताय ना? नाही कोणी दिसत नाही. तुम्ही कशा एकटा बोलताय कोणाशी तरी? तसा मी एकटा बोलते, तुम्ही बोलायला मी एकटा काय करू सांगा ना. गंगे तुम्हाला ओळखला नाहीस का? कोण आहेस तू? मी तुझी लहानपणीची मैत्रीण. कुठली? गावाकडची. कुठलं गाव? हे समीर, ही खूप प्रश्न विचारते, आपली एवढी तयारी झालेली नाही. बाबा ती कोणाशी बोलते का? गोस्वामी पण कुठला नटाला आणताय? भक्ती. मी मंजुळा, तुझी गावाकडची मैत्रीण. आपण एकदा दोघे हुक्का प्यायला गेलो होतो. चंद मकरंद एकदा आपण दोघे जत्रेला गेलो होतो. तिथे आपण दोघींनी बॉक्सिंग खेळली. तिथे आपण दोघींनी भांडण केलं. सांग ना सरळ. तुम्हाला ऐकायला येत आहे ना? दिसतंय ना तुम्हाला? नाही मला सुद्धा भास होते, मला सुद्धा तुमच्यासारखंच होते. मला दिसत नाहीये ती, शपथ दिसत नाही. तिथे आपल्या दोघींची भांडणं झाली आणि रागाच्या भरामध्ये तुम्हाला विहिरीमध्ये ढकलून दिला. मेले मेले मेले. ऐको आठवलं का? असं त्याचाच बदला घ्यायला मी इथे आली. अगं काय करणार ग आता? तू जसं मला मारलंस तसं मी तुला मारून टाकणार. नाही तुझा जीव घेणार आहे मी. नाही ना ग बायला, मोलाचा जीव माझा. असं नको कर ग. हे माझे बाय नको ग. मी सांगेन तसं करशील? करण. जावाय. ही जागा जावयाच्या मैत्रिणीच्या नावावर करायची. मैत्रिणीचं काय? ही जागा जावयाच्या नावावर करायची. कबूल आहे का? आणि जावायला खुश कर. जा तिकडे येडी. बघ तुझा जावई हिरा. हा हिरा आहे. चष्मा लागला ग बाई तुला. जावायची काळजी घे. काळजी घे. निघून जायचं. जावई बापू तुमच्या घरात भूत आहे बरं का? नाही भूत नाहीये. बरं का? मी 2 दिवस तुम्हाला सोडणार नाही. तुमचं घर. बरं हरकत नाही. तुमची इच्छा आहे ना, मग निघा तुम्ही. निघा. बघा कसं बसलंय. ठीक आहे, निघा तुम्ही. निघा. हॅलो. हॅलो समीर भाऊ का? हा बोलतोय. तुम्ही कवा येता? या ना लवकर. ती बॉडी फुगायला लागली, वास मारायला लागली. कवर तूप लावून ठेवायचं त्या बॉडीला. नाही मला कळलं नाही, काय बोलताय तुम्ही? अहो आज सकाळीच तुमची सासू गचकली ना. माझी सासू गचकली?
हा ते काय झालं माहिती का, काल रातच्याला त्याला ते उपवास होता ना, तर उपवासाचं हादड 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 इलं तिनं कसा बुधाना वडेन फिडे. हा तर पोट टारून फुगलं तिचं, गॅस बीस झाले आणि हार्ट अटॅक आला बघा. जागची जागेवर गेली ती तुमची सासू. हा तुम्ही या बरं लवकर. अहो तुमची मिसेस आलीये, पण अग्नी द्यायला कोण नाही ना, त्यांना पोरबाळ नाही, पोरगा नाहीये त्यांना. तुम्हीच जावं, तुम्हीच देणार आहेत अग्नी. हा या या पट्ट दिशी गाडी धरून या बरं. ठेवू का फोन? होय हो. हा या. सासू गेली सकाळीच. काय झालं सकाळी जीव गेला माझा जावई बापू. आता सकाळ धरणं तुम्हाला फोन लावत होते पण तुमचा फोनच लागत नव्हता. मग म्हटलं आता एवढं गाव वेठीला पडलंय माझ्या मैतासाठी, तर कोण येणार लवकर, तर मीच येईन फास्ट म्हणून आले मी. तर तुमचं हे प्रकरण दिसलं आणि काय गे बाई, अगं भूत असं नसतं ग. काय तो मेकअप, काय ती साडी, उगाच केलं एवढा खर्च. भूत असं असतं तुझ्या माझ्यासारखं. गेली. तुम्हाला अग्नी द्यायला जायचंय. नाही जा तिकडं, माझ्या मुडद्याला अग्नी देऊन याच तुम्ही. मग तुमच्या संसाराला कसा अग्नी द्यायचं ते मी बघ. तुमच्या पाया पडतो, खरंच सांगतो मी तुम्हाला. ओ तिकडे उलट काय गेलं पाया पडायला. भूताचे पाय उलटे असतात ना, म्हणून मी मागे पडतोय पाया. वा मजा आली. माझी नाही खूप दिवसांपासूनची इच्छा या स्किटमुळे पूर्ण झाली आहे. मला कधीच भक्तीला म्हणायचं होतं, भक्ती तू एकदम भूत दिसते. आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती का, जरी सून इथे आलेली नसली तरी सासू सुनेचं नातं एका कवीने असं सांगितलेलं आहे, सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचना नको, अशी ती फोड आहे. हा कळलं. वा वा वा, तुमच्या तिघांचं मेतकूट सुरेख जमलंय. जवाब. वा काय सुपर बोलली ना, काय वा क्या बात आहे. किती नेमकं, किती मस्त बोललात तुम्ही. वा कमीत कमी वाक्यात, कमीत कमी किती मस्त सांगितलं त्यांनी. एक मिनिट. अरे मी इतका चिकित्सकपणे बोलतोय, अभ्यासपूर्ण बोलतोय. माझा विनोद या विषयावर अभ्यास आहे, फार्स या विषयावर अभ्यास आहे. मी इतका चिकित्सक आहे, समीक्षक आहे, चांगल्या शब्दामध्ये मी मांडणी करतो आहे. तर ते चांगले शब्द जे आहेत ते तुम्हाला नको आहेत. तुम्हाला अभ्यासपूर्ण बोलणं नको आहे. म्हणजे मला काय अर्थ आहे? तुम्ही एक छोटासा ब्रेक घ्या, कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. हो दे. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण 5 सप्टेंबरला एखादा शिक्षकच दिन झाला तर बघूया इकडे नक्की काय घडतंय ते. मस्ती में डोले, मस्ती में तर मुलांनो, आज 5 सप्टेंबर म्हणजे आज काय असतं? तुमचा पगार नाही. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो. आणि त्या दिवशी तो का असतो? कारण त्या दिवशी सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती असते. राधाकृष्ण महाराज की जय. ए बाळा, ते महाराज नव्हते रे, ते फार मोठे शिक्षण तज्ञ होते. शिक्षण तज्ञ महाराज की जय. काय झालं आजकालच्या पिढीला? उठसूट नुसते जय म्हणत फिरतात रे. अरे त्यांचा आदर्श घ्या जय जयकार करण्यापेक्षा, कळलं का? हा तर आज 5 सप्टेंबर, आज शिक्षक दिन. तर आजच्या दिवशी आपण काय करणार आहोत? तुमच्यापैकी कोणीतरी इथं शिक्षक होणार आणि मी तिकडे विद्यार्थ्यांमध्ये जाऊन बसणार. सांगा तुमच्यापैकी कोण शिक्षक होणार आहे? ए त्याचं एकट्याच हात वर आहे, बाकीच्यांचे हात काय घरी ठेवून आलात का? घरी ठेवून आलात? मी हात वर केलं की कुणाची हिंमत हात वर करायचं रे? कोणच रे तू? कोण लागून गेलास तू? सर तुम्हाला माहित नाही सर. अहो ते चमन बग्गा माहितीत का? हा ते गुंड, ते गँगस्टर, काय ते म्हणतात शार्प शूटर. अरे ते तुमच्यासाठी गुंड असतील, शार्प शूटर, पण तो त्यातला चमन बग्गा मधला तो बग्गा आहे ना, बग्गा, तो या कदमचा पप्पा आहे. आता बग्गा काय ते
शोभा काढले. अरे बाळा, बग्गा सर तुझे वडील आहेत हे तू सांगितलं नाहीस कधी की तू त्यांचा मुलगा आहेस म्हणून. तूच हो शिक्षक. ए सर फालतूगिरी करू नको. चल इकडे बस. तिकडे खाली बस. तुझ्या चड्डीने खालची फरची पोच. आम्ही रोज पुसतो. तर आज मी कोण आहे? मी टीचर आहे. टीचर मी आज तुम्हाला निबंध शिकवणार आहे. निबंध निबंध कदम. काय झालंय? कदम सर, कदम सर, निबंध नसतं हो, मग निबंध असतं ते. निबंध निबंध. फालतूगिरी बस झाली. आता तास कुणाचा सुरू झालाय? माझा आहे ना. मी काय करेल ते खाली बस. फरशीने सगळे. ओके. तर माझ्या निबंधाचं नाव आहे रीटा के लिए आटा पिटा. मी माझ्या बाबांबरोबर रोज संध्याकाळी एका पवित्र बार मध्ये आम्ही सगळे दारू प्यायला जायचो. पवित्र बार म्हणजे त्या बारचं नाव होतं पूजा बार. माझा बाबा मना वाटायचं मला पूजेला घेऊन जायचंय. तिकडे प्रसाद बिसाद भेटेल. पण तिकडे प्रसाद नसून चाकणा म्हणून प्रसाद मना द्यायचा. तिकडे पहिल्यांदा मला रीटा मम्मी भेटली. रीटा मम्मी न माझं पप्पा असं गुलू गुलू बोलायचं. मी बाजूला बसून असं बघायचं. मग थोड्या वेळानं माझी रीटा मम्मी अशी छानपैकी म्हणजे फरशी असेल ना, गुलाबी फरशी, तिच्यावर जाऊन अशी डान्स करायची. तिला बघितल्यावर असं मला वाटतं यू माझी खरोखरची मम्मी आहे. पण एक दिवस त्या बारवरती रेड पडली न माझी मम्मी रीटा मम्मी अचानक गायब झाली. मला कधी कुठे भेटलीच नाही ती. रीटा मम्मी मी तुमची फार आठवण करतो. तुम्ही कुठं असेल तर मला ताबडतोब जिथं असेल तिकडून मला भेटायला या. तुमचा नाही झालेला पोरगा आरण्या. टाळ्या काय वाजतो ते टाळ्या? अरे तो बार बालेवर निबंध सादर केलाय त्यांनी. बार बालेवर काय टाच बार आहे आपला वर्ग म्हणजे. अरे कदम सर, कदम सर, आता तू स्टुडंट आहे. बस बस घालताय ना फरशी पुस अशी. तर आता नेक्स्ट विद्यार्थी कोण येणार आहे? तर कांबळे. कांबळे तुझा निबंध. माझ्या आवडत्या विषयाचे नाव आहे माझे आवडते व्यक्तिमत्व. वा वा. माझे आवडते व्यक्तिमत्व आहे श्री 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 बग्गा कदम सर. बघा कदम म्हणजे माझे पप्पा. ही तुझी आवडती व्यक्ती आहे. रे तुला 10 पैकी 10 मार्क. सर 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 असं कसं 10 पैकी 10 मार्क? तो निबंध बोललाच नाही. ए तू बोल रे. बोलतो बोलतो. तर अग्गा बग्गा अग्गा बग्गा 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 बग्गा. अरे कमळे, तुला आदर्श घ्यायला याचा बापच भेटला का रे? तुला लाज वाटत नाही का? तुझ्या मेंदू आहे ना, मेंदू तो काढून त्यात भुसा भरून पेपर वेट म्हणून ठेवलं पाहिजे. सर तुम्हाला पण मेंदू आहे, मला पण मेंदू आहे. आपण जर त्याच्या मेंदूसारखे नाही वागलो तर आपल्या दोघांचे पण मेंदू बाहेर येतील सर. के रे के फालतूगिरी चाली शिरसाट उभा राहता. सर मी सर आहे मी सर. आज नाही उद्या. आज तू स्टुडंट. काय स्टुडंट? निबंध. मी निबंध. निबंध मी सादर करू. हा हा, याला म्हणतात आदर्श निबंध. माझ्या निबंधाचं शीर्षक आहे अहिंसा आणि मानवता. 0 मार्क. नापास झालेलो यो नापास. अरे याला शिक्षा. इकडे 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 ते अंगठे धर. अंगठे धर. मी अंगठे धर. गोलबाता निकरे तू. माझी बॅग घेऊन इकडे. माझी बॅग घे इकडे. नाही त्याच्यातला गोरा निकरा. हा गोरा गोरा घोरा घोडा. हे बघ यो गोरा याच्या पाठीवर ठेव.
हे ते ते बघ हे का नाही हे बघ शिरसाट हा. बंदूक परली ना तिथंच गोली घाल ओके ए तुझा निबंध. माझ्या निबंधाचा आवडता विषय आहे गणेशोत्सव. वा बरं कोणीतरी योग्य निबंध सादर करते. बोल बेटा बोल. हा मला गणेशोत्सव हा सण खूप आवडतो कारण दर गणेशोत्सवात मी एक डान्स करते. मागच्या गणेशोत्सवाला मी एक डान्स केला होता शीला की जवानी या गाण्यावर. तो मी तुम्हाला थोडंसं करून दाखवणार आहे. My name is Sheila, Sheila की जवानी. I'm too sexy for you, मैं तेरे हाथ ना आनी. मी हा डान्स चनिया चोली घालून केला होता. मी त्याच्यात खूप सुंदर दिसत होते म्हणून आमच्या आईतला तो बबल्या आहे ना तो मला बघून सतत शिट्ट्या मारत होता म्हणून मी लगेच त्याच्या प्रेमात पडले. पण त्या बबल्याने ना माझा गैरफायदा घेतला. त्यांनी काय केलं माहितीये त्यांनी ना माझ्याकडून 60 रुपयाचं रिचार्ज करून घेतलं आणि त्यांनी मला फसवलेलं असलं तरी मी डान्स करणं सोडणार नाहीये. आणि ना मी यावर्षी सुद्धा गणेशोत्सवाला एक डान्स करणार आहे. मुन्नी बदनाम हुई तो मी तुम्हाला थोडासा करून दाखवते. मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. मुन्नी के गाल गुलाबी नैन शराबी चाल नवाबी रे. मैं झंडू बम हुई डार्लिंग तेरे लिए. अरे ते वरती टिळकांच्या आत्म्याला काय वाटेल ग. हा याच्यासाठी सुरू केलं का त्यांनी. नाही पडली नाही पडली. भाषण पूर्ण नाही झालं. बोल तू बोल. तर मी असा डान्स वा 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 वा. आणि मी आमच्या माननीय सरांना कदम सरांना अशी विनंती करते की त्यांनी माझा डान्स बघायला यावं कारण ना हा डान्स संपल्यानंतर मी फ्लाइंग किस पण देणार आहे. 10 पैकी 10 मार्क तुला. नाही एक एक्स्ट्रा मार्क तू फ्लॅग किती देणार म्हणून पप्पाला तुला फोन कर सांगता ना तुला गोली घालायला सांगतो. चल काय बापाला फोन तुझ्या. पुढे ये मार्कवर ये पुढे ये. चला आवरा बापाला फोन कर. नाही ना आता लाव तुझ्या बापाला फोन. हा एक मिनिट लावता आता रे गोले काय मारतो एक हॅलो इकडे दे. हॅलो हॅलो बघा साहेब. बघा साहेब हा मी तुमच्या मुलाच्या शाळेतला मास्तर बोलतोय साहेब. अरे मास्तर बोला बोला का आलं. तुमचा मुलगा जाम त्रास देतो साहेब. वर्गात बंदूक घेऊन येतो आणि अशा गोळ्या झाडतो मास्तरांना धमक्या देतो आणि बालेवरचे निबंध सादर करतो. त्याला काहीतरी बोला. मास्तर तुम्ही माझ्या पोराला चिरा त्याला मारा त्याला पुरा काय पाहिजे ते करा आणि त्याला तसा शिकवा. रे बापूस काय फालतूगिरी चालले. त्याची जी बंदूक आहे ना ती कायमची तुमच्याकडे ठेवा. पण मास्तर काय बी झालं तर माझा पोरगा माझ्यासारखा नाही झाला पाहिजे. त्याला शिकून मोठा करा कळलं. थँक्यू थँक्यू. कट इट. माझा ऐका ते बाप त्याचा आता असा बोलतोय नंतर येऊन ना तुम्हाला आधी तुला गोळी घाल. नाही राहू दे त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करत जाऊ दे मरू दे. आता तू अहिंसा आणि मानवता याच्यावर निबंध सादर करायचा. माझं लवकर सादर कर नाही तर गोळी घाली. अहिंसेवर बोल. चल बोल. अहिंसावर म्हणजे एक गाल फुरे केलं तर दुसरं पण गाल फुरे करायचं कोणाच्या कानाखाली मारायचं.
मला ना माझ्या शाळेतलेच दिवस आठवले. म्हणजे शाळेमध्ये मी जेव्हा जायचो ना, मी सुद्धा इतका स्टुडियस होतो ना, इतका अभ्यास करायचो. मी पहिल्या बेंचवर बसायचो आणि शिक्षक काय शिकवतात ते मन लावून ऐकायचो. दाजी तुमचं सोडा, माझ्या लग्नाचं काहीतरी बघा ना. बघ ऐक, तुझ्या उंचीचा अंतरपाठ ज्या दिवशी मला मिळेल त्या दिवशी मी तुझं लग्न करेन. अहो अंतरपाठाचं काय गुण बसला दाजी? अहो ती आरोळी माझ्याकडे बघतीये सारखं. काहीतरी करा. राजा तिचं नाव आरोळी असं नसून आरोही असं आहे आणि तुझं नाव षण्मुखानंद असं आहे. ज्या दिवशी तुला तुझं नाव घेता येईल ना त्या दिवशी तुझं लग्न कन्फर्म. कारण कसं आहे, लग्न हा नुसता एकट्याचा नसतो, दोघांचा तो संसार असतो. पती पत्नी नातं आणि विश्वास ह्याच्यावर तो संसार चाललेला असतो. आणि संसाराला एकदा जर अभ्यासाची जोड मिळाली आणि त्याच्यामध्ये जर का गप्प नाही बसला तर इकडे गोळ्या घाली. यांचं बोलणं आपण असं थांबूया, इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. हो दे. ओ संशोधक, तुम्ही कसे कलेचे संशोधक आहात ना, तसेच इकडे अंतराळाविषयीचे संशोधक येत आहेत. आपण बघूया ते त्याच्या चेल्याला काय सांगतायत ते. काय समजली? अगं शालू झोका दे ग मैना, अन्न शालू झोका दे ग मैना, शालू झोका दे ग मैना. बुगडी नाही आणली रुसलीचा मैना, बुगडी नाही आणली रुसलीचा मैना. शालू झोका दे ग मैना, शालू झोका दे ग मैना. नमस्कार 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 नमस्कार. नमस्कार. मी हाय काय समजली. आग लागली तोंडाला, लगेच आल्याने माती घालली. नाही म्हणजे वास्तविक बघायला गेलो ना तर मी आहे सायंटिस्ट. काय समजली म्हणजे कसं आहे, सायंटिस्ट शब्दामध्ये घाला ही सर काय समजली. असो तर मी सायंटिस्ट आहे, स्पेस सायंटिस्ट. स्पेस म्हणजे साधी गोष्ट नाही हा. ज्यामध्ये भारी लय खतरनाक सायंटिस्ट आहे मी. लय खतरनाक म्हणजे आजपर्यंत जेवढा शोध लागले आहेत ना त्यातलं जवळजवळ 20 शोध लावलेले आहेत. काय समजलं, नवीन आविष्कार मी केलेले आहेत का नाही. आता बघा ना, आता हा जो तुमच्याकडचा मोबाईल हा जर वाजला ना तर फोडून टाकी ना. काय मी बरेच शोध लावलेले आहेत मोठे मोबाईलचा मी आता शोध लावलेला नाही आहे. आणि काय आहे, स्किट मध्ये डिस्टर्ब नको आहे मला. हा त्याच्यामुळे सगळ्यांचे मोबाईल सायलेंट वर पाहिजेत मला. अरे लक्षात तुमच्या. सांग कोणाचा मोबाईल वाजतोय, कोणाचा मोबाईल, तुमच्या तुझा रे. आग लागली माझाच वाजतोय. नाही ते माझा मोबाईल चालू ठेवायला पाहिजे. काय आहे, मी गुगलवर मला सर्च करावं लागतं ना, त्याच्यासाठी मला मोबाईल चालू ठेवला. ओके चला, ओके हरकत नाही. आता नवीन शोध सुरू करतोय. हा इथं एक्सक्यूज मी सर, ते स्पेस सायंटिस्ट मोरे सर तुम्हीच ना सर? नाही मी जामदेव बाबा. काय मी तेल बनवतो का नाही. अरे वसाड्या, हा वीक घातला ह्याच्यावर मला तू ओळखत नाही. मी सायंटिस्ट आहे तो. आणि काल आपलं रिहर्सल मध्ये काय ठरलंय, मी सायंटिस्ट आहे का नाही. मग तुला लक्ष देता येत नाही. सॉरी सर, ऍक्च्युली मी इथे नवीन इंटर्न आहे, अंशुमन विचारे. ओ आय सी. आणि सर तुमच्या स्पेस ऑर्गनायझेशन मध्ये मला तुमच्या अंडर ट्रेनिंग मिळणार आहे सर. ओके ओके माय सन. माझं भाग्य असं आहे की मला तुमच्याकडून स्पेस बद्दल खूप शिकायला मिळणार आहे सर. हे तुला कुणी सांगितलं. नाही काय सध्या ना एरियामध्ये ना माझ्याबद्दलच्या बऱ्याचशा अफवा पसरलेल्या आहेत. काय समज नाही नाही सर, तुम्ही मस्करी करताय मला कळलं सर. मला माहिती आहे सर. मला लहानपणापासून ना रॉकेट बद्दल प्रचंड आकर्षण आहे सर. सर मला तुम्ही ते पहिलं शिकवा, म्हणजे रॉकेट लॉन्चचं शिकवा मला आधी. आता लॉन्च आता कुठे, दुपारी 1:30 वाजता का नाही. काय समजलं. आणि सकाळी वासाडे तुला भूक कशी काय लागते. आता सकाळी घरात येताना ब्रेकफास्ट करून यायचं का नाही. सायंटिस्ट. अरे ब्रेकफास्ट माहिती नाही तुला. सायंटिस्ट बनणार आहेस ना वासाडी. ब्रेकफास्ट मध्ये आता रात्रीचा भात उरतो का नाही, तो सकाळी कांद्यात फ्राय करायचं खायचं ब्रेकफास्ट म्हणतात का नाही. काय ब्रेकफास्ट फार जॉली स्वभाव आहे तुमचा. सायंटिस्ट असले म्हणजे मी लंच बद्दल नाही सर, रॉकेट लॉन्च बद्दल म्हणतोय. रॉकेट कसं उडवायचं त्याच्याबद्दल. रॉकेट वासाडी असं इंग्लिश मध्ये बोलशील तेव्हा मला कळलं ना. आता प्रॉब्लेम आहे का नाही मराठीचा. म्हणजे देवायचे पद इंग्लिश मीडियमला शिकलेलं आहे ना.
घे त्याची प्रोसेस लिहून घे. सर्वप्रथम एक सेकंड लिहून घे नीट. सर्वप्रथम रॉकेट घ्यायचा. क्या बात आहे सर. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग वगैरे काय नाही करायचं? नाही ते तयारच असतं का नाही. आपण टेन्शन नाही घ्यायचं. तुला सांगतो माझ्याकडे यादीच आहे. म्हणजे जवळजवळ अख्ख्या नाक्यावर आहेत ना बऱ्याच रॉकेट भेटतात. कालच मी डझनभर रॉकेट घेऊन आलेलो आहे का नाही. डझनभर हो घेऊन आलोय. म्हणजे आपण एवढे प्रगत झालो की आपण एकाच वेळी डझनभर रॉकेट घेऊ शकतो. मग क्या बात आहे. काय टेक्नॉलॉजी म्हणजे आली असेल कदाचित सर. म्हणजे मेक इन इंडिया मध्ये एवढे नाक्यावर रॉकेट मिळतात मला माहितीच नाही सर. हा सर पुढे सर. पुढचं लिहून घे. रॉकेट झालं लिहून. हा सर. पुढं अगरबत्ती घ्यायची. क्या बात आहे सर. नंतर मला आवडलं तुम्ही एवढे मोठे सायंटिस्ट आहात पण आपली संस्कृती विसरला नाही. म्हणजे हातगाडी असो किंवा रॉकेट असो आधी पूजा करायची मग पुढचं कार्य सुरू करायचं. लिहून घे सगळं घेतलं. रॉकेट झाला. ओके. अगरबत्ती झाली. हो सर. आता महत्वाची गोष्ट बाटली. बाटली घे. बाटली कशाला सर? अरे वासाड्या बाटलीशिवाय रॉकेट कसा उडवणार. असा बाटलीत रॉकेट ठेवायचा. अगरबत्तीने त्याची वात पेटवायची की रॉकेट वर गेला आकाशात. लॉन्च झाला का नाही. साधी गोष्ट आहे कळत नाही. मी तुम्हाला दिवाळीच्या रॉकेट बद्दल कशाला विचारून स्पेस सेंटर मध्ये सर. काय सर सर मी स्पेस बद्दल शिकायला आलोय सर. सर मला तुम्ही तारका समूहाबद्दल सांगा ना. अरे काय आहे कसा वासाड्या कळत नाही. दुकानात पाव किलो घे हव्यात एवढ्या. मला कशाला तिकडे नेतोय. पाव किलो खारका कुठे भेटतात दुकानात. खारका नाही खारका नाही हो सर. तारकांबद्दल बोलतोय मी सर. मी खूप मेहनत करून हजार परीक्षेतून इथपर्यंत आलोय सर. मला स्पेस बद्दल शिकायचंय. ते काहीतरी शिकवतो ना मी. कुठे नाही म्हणतो शिकवतो ना मी. त्याच्यासाठी आहे का नाही. बरोबर. माय डिअर वासाड्या सगळं शिकवतो. हे बघ सगळं शिकवतो. तू मला फक्त विचार. मी सगळं शिकवतो पण सगळं इंग्लिश मध्ये मला विचारा. मला तसं काय येत नाही. सर मला सॅटेलाइट बद्दल सांगा ना. अरे ते काय झालं ती गंमत झाली. ती माझी ती आती बहीण आहे ना ती माझ्या मामाने दिलेली. आणि मामाची जी सख्खी बहीण आहे का नाही ती माझी आई लागते का नाही. मी साठा लोटा याच्याबद्दल विचारत नाहीये सर. सॅटेलाइट बद्दल विचारतोय सर. मी काय विचारतो. मी काय वाटेल ते बोलताय सर. सर तुम्हाला माहिती आहे नक्की काय. मला सगळं माहिती आहे. तू इंग्लिश मध्ये विचारलं सगळं माहिती आहे. मग ते सांगा ना. फालतूगिरी काय सांगताय की माझी मस्करी करताय का सर. सर मला असं सांगा ना. मिल्की वे बद्दल सांगा. काहीतरी सांगा ना सर. असं बोल ना मगातपासून. आता इंग्लिश मध्ये बोला मला कळलं ना. मिल्की वे घेऊन घे सगळं. मिल्की वे शक्यतो रात्रीच. काय समजलं. नशीब हे तरी माहिती आहे. मग कसं असतं तुला सांगतो. मिल्की वे आहे ना रात्री घेतलं ना आणि एकदा झोपलं की सकाळपर्यंत जाग येत नाही. काय होतं मिल्की वे आहे ना आपण सकाळी घेतलं की ऑफिसमध्ये झोप येते. सगळा दिवस फुकट जातो का नाही. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचा. सकाळी उठल्यावर चहा घ्यायचा आणि रात्री झोपताना मिल्की वे घ्यायचा. काय फालतूगिरी लावली आहे. मी कधीपासून काय विचारतो. मी काय फालतूगिरी बोलताय तुम्ही सर. हे बघा मी खूप शिकायला आलो इकडे सर. मी तुमच्या अंडर ट्रेनिंग घ्यायला आलो. मी अजिबात मस्करीमध्ये मूड नाही लागत. मस्करीचा मूड नाही माझा लक्षात ठेवा. हा मस्करीचा शो आहे वासाड्या. तू कधी मूड मध्ये येणार. नाकर बुक्की मारणार तुम्हाला येत असेल ना. येत नाही मला. मी जाऊ नका. तुम्ही शिकाय आलायस ना काय तर नीट मला विचार. आणि सगळं इंग्लिश मध्ये विचार. मी सगळं सांगेन. काय सगळं इंग्लिश मध्ये. मग ठीक आहे. ठीक आहे मला हबल विषयी सांगा. हे बघ तू फंबल विषय अजिबात बोलू नको. तुझ्यातच दोष आहे. तू वासाड्या फास्ट बोलतोस आणि नेहमी फंबल होतो. फंबल विषय मला बोल नका. त्या अरुण कदमला बोला. एक वाक्य पाठ नसतं. काहीतरी मोठ्या ओरडत करत नुसतं. कन्नड बोला तरी कळत नाही. या गोष्टीचा फक्त परडे घेतो तो. त्याला सांगा फक्त. अरे हबल म्हणजे अंतराळात सोडली दुर्बीण आहे. कळलं का. केस वाढवलं म्हणजे सायंटिस्ट होत आहे. अरे मी काय म्हणतो त्या अंतरात कशाला दुर्बीण बरोबर पाठवली वाय. इकडे काय निसर्ग सौंदर्य कमी आहे. काय बोलताय तुम्ही. बरोबर तुमचा. अरे कुठे ते डॉक्टर अब्दुल कलाम जे गरिबीतून शिकून आपल्या भारताचं नाव स्पेस सायन्स मध्ये जगात मोठं केलं. नुसते केस वाढून त्यांच्या नखाची पण सर येणार नाही. कळलं ना. पुढे तुम्हाला ते बसवलं नाही. ते पुढे बसवलं इकडे. अरे काल स्किट आलं ना तेव्हा मला कळलं मी सायंटिस्ट आहे. कशाला तुम्ही भडकू नको काय आहे. माझं दाजी आहेत ना दाजी
तर माझी बहीण मला म्हणाली, दाजींना म्हणाली की काय आहे आता 11वी कॉमर्स पर्यंत शिकलेला आहे जिमतेम, पुढे हा शिकेल काय माहिती नाही, तर याला कुठेतरी कामावर चिकटवून टाका. तर सायंटिस्टची पोस्ट खाली होती का नाही, तर आपल्या दाजीनी मला लगेच तिकडे चिकटवून टाकला. तर काय आहे आता मी सायंटिस्ट झालेला आहे या पोस्टवर. तर काय आता तुमच्या सगळं टवटवीत असं ज्युनियर जर सायंटिस्ट येतात का नाही, त्यांना मी ट्रेनिंग पण देतो आणि त्यांचं कटिंग पण करतो. तुम्हाला ट्रेनिंग म्हणायचंय का? नाही, मला कटिंगच म्हणायचं आहे. पूर्वी माझा कटिंगचा धंदा होता का नाही. बसा तुम्ही, या बघा. नाही, बसा, तुम्हाला सांगतो बघा. नवीन बिलेड वापरला तर 75 रुपये घेईन, जुना बिलेड वापरला तर 50 रुपये घेईन. नाही, एड्सचं तुम्ही बघून घ्या. अतिशय चांगलं झालेलं आहे. संशोधनामध्ये सुद्धा विनोद निर्मिती होऊ शकते हे आज आम्हाला पहिल्यांदाच या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर कळलेलं आहे. मी सुद्धा म्हणजे घरगुती संशोधन केलेलं आहे की आमच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झुरळाबद्दल बोलते राजा, तुझ्याबद्दल नाही. तू पॉकेट डायरी ना, मग शांत बस. तर झुरळ झाले होते, तर माझं संशोधन असं आहे की झुरळाचे सगळे पाय तोडल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारचा वास येत नाही. पण हे नेमके विसरले की त्या झुरळाला पंख पण असतात. ते झुरळ उडालं आणि थेट ह्यांच्या तोंडात जाऊन बसलं. पण तरीही ह्या माणसाची बडबड मात्र थांबली नाही. शेवटी ते झुरळ कंटाळलं आणि बाहेर आलं आणि आमच्या घरातल्या सगळ्या झुरळांना घेऊन गेलं. त्या दिवसापासून सांगते, आमच्या घरात एकही झुरळ फिरकत नाही. फक्त एक ढेकून मात्र त्या ठिकाणी कॉन्फिडंटली फिरत असतो घरामध्ये. बोलतात ना, काही करणार नाही. हे बघ, मी तुला बेडबॉक्स असं म्हटलेलं. बेडबॉक्स म्हणजे काय तर ढेकून असतात आणि ती जी वृत्ती आहे ती अभ्यासामध्ये दाखव ना. ती जी ढेकणाची ती विजिगिषू वृत्ती आहे, अभ्यास करण्याची जी वृत्ती आहे, तुला ही विनोद निर्माण करत असताना काय झालेलं आहे. अगदी घेऊ शकता. ब्रेक कशासाठी असतो माहितीये का? इंटरवल असतो, मध्य अंतर म्हणजे मध्यम. मला नाही वाटत ते बोलायचे थांबतील म्हणून. आपण एक काम करूया, आपण एक विश्रांती घेऊया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे. इथे वेळ झाले आहे प्रेक्षक परीक्षकांनी कुठल्या जोडीची निवड केली आहे हे जाणून घेण्याची, आणि त्यासाठी मी रमेश महाजन यांना मंचावरती आमंत्रित करते. तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की प्रेक्षक परीक्षक तुम्ही काय ठरवलेलं आहे? जे प्रसाद आणि संदीप सर आहे ते प्रेक्षक म्हणून तुम्हाला आवडलेत. वा वा वा. थँक्यू सो मच. इकडे आल्याबद्दल तुम्ही सुद्धा बसू शकता. जाणून घ्यायचंय की तुम्ही निवडलेली जोडी कुठली आहे? अगदी प्रश्न सुद्धा अगदी तुम्ही योग्य विचारलेला आहे. कसं असतं की कॉमेडीची बुलेट ट्रेन या मंचावर आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे परफॉर्मन्सेस तुम्हाला बघायला मिळालेले आहेत आणि त्या परफॉर्मन्स मध्ये वेगवेगळे विनोद आहेत. प्रासंगिक विनोद आहे, काही कोटीचा विनोद आहे, काहीतरी ते मी त्याचकडे. प्रसाद आणि संदीप. आजचा भाग इकडे संपतोय. आपण भेटणार आहोत पुढच्या गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री 9:30 वाजता, अर्थातच फक्त कलर्स मराठीवर. पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे.